गप्पे उमरगा तालुक्यातील मौजे डिग्गी या गावामध्ये 24 वर्षाच्या तरुणाचा शिंदे आणि दारू पिऊन मृत्यू झालेला आहे। डिग्गी हे गाव उमरगा तालुक्यातील मागासवर्गीय जे आमदार निवडून आलेले आहेत माननीय प्रवीणजी स्वामी यांचं हे गाव आहे आणि त्यांच्या गावामध्ये अशा ह्या तरुण कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी दारू आणि शिंदे पिऊन मृत्यू झालेला आहे। नेमकं या तालुक्यामध्ये चाललंय काय, या ठिकाणचं प्रशासन काय करतंय, या ठिकाणचे आमदार काय करत आहेत, एक तरुण कार्यकर्ता या देशाचं भवितव्य आज त्यांच्याकडे म्हणून पाहिलं जाते। अशा तरुण कार्यकर्त्यांचं जर या ठिकाणी व्यसनाधीन अवस्थेमध्ये शिंदे आणि दारू आणि ताडी पिऊन या ठिकाणी जर मृत्यू होत असेल तर याला जबाबदार कोण, याला आमदार जबाबदार आहेत का नाही? आज या डिग्गी या गावची ही परिस्थिती आहे, मग या तालुक्यातलं तर काय बघण्याचा हिशोबच नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आज तालुक्यामध्ये तरुण कार्यकर्ते तरुण पोरं आज ह्या व्यसनाधीन अवस्थेमध्ये आज गुंडागर्दीच्या या जाळ्यामध्ये आज फसत आहेत। याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, मग त्या प्रशासनावरती वचक कुणाचा असला पाहिजे? या ठिकाणच्या आमदारांची ही जबाबदारी आहे का नाही? यांच्याकडे गांभीर्याने आपण पाहणार आहोत की नाही? या साहेब या डिग्गी गावामध्ये आज 3-4 वर्षापासून आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी हे दारूचे दुकानं बंद करण्यासाठी आंदोलन निवेदन दिलेले आहेत। त्या ठिकाणी प्रामुख्याने मी देखील तहसीलदारांना कलेक्टरांना आम्ही निवेदन देऊन या डिग्गी गावातील व त्या परिसरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न केलेले आहेत। परंतु या ठिकाणी त्या दारू धंदे करणाऱ्यांना त्या ताडीचे व्यवसाय करणाऱ्यांना या ठिकाणचे आमदार असतील या ठिकाणचे पुढारी असतील यांनी त्यांना बळ देत असल्यामुळे या ठिकाणचं पोलीस प्रशासन त्यांच्यावरती कारवाई करत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी या 3 वर्षामध्ये हा 8वा बळी पडलेला आहे। या 3 वर्षामध्ये ह्या डिग्गी गावामध्ये ह्या व्यसनाच्या अधीन जाऊन दारू आणि शिंदे पिऊन हा 8वा बळी त्या ठिकाणी हा तरुण 24 वर्षाचा अजय डिग्गीकरांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे। दारूबंदी अधिकाऱ्यांना पाठबळ कोण देतं म्हणजे शिंदेची दुकानं चालू करण्यासाठी आणि हातभट्टी विक्रीसाठी? गावातले गुंड। तुम्हाला काय म्हणायचं रामभाऊ? या ठिकाणी जे दारूबंदीचं ऑफिस आहे हे दारूबंदीचं ऑफिस फक्त नावापुरतंच या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। या ठिकाणचे जे अधिकृत हे जे काही दुकानं चालत आहेत या तालुक्यामध्ये त्यांच्याकडून यांनी लाच घेऊन त्या ठिकाणचे जे धंदेवाले आहेत त्या धंदेवाल्याकडून ते आमापासा त्यांनी पैसा घेऊन त्या लोकांना खुल्याआम विक्री करण्याचं त्यांनी जणू काही परमिशनच दिल्यात या ठिकाणी दिसून येते। सचिन महादेव गायकवाड, राहणार डिग्गी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव। एकूण किती शिंदेचे दुकान आणि हातभट्टीचे दुकानं म्हणजे अनधिकृत धंदे आपल्या डिग्गी गावामध्ये आहेत? मला वाटतं एक 2 ते 3 शिंदेची दुकानं चालू आहेत आणि एक 6 ते 7 हातभट्टी। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे आपल्या डिग्गी गावात आहेत, यावर लोकप्रतिनिधी म्हणा तालुक्याचे आमदार म्हणा विशेष करून तुमच्याच गावचे आहेत ना आमदार? हो, त्यांचं म्हणणं बघू आता। हे जर रिपोर्ट गेला की त्यांनी त्यांचं प्रतिक्रिया का असते का नाही, म्हणजे गावातली खबर त्यांना नाही असं म्हणा? नाही। एकूण किती युवक आता दगावलेत अशा? कमीत कमी 8 ते 10 मेल असतील आतापर्यंत। ग्रामस्थांची मागणी काय राहील? मागणी एवढीच की धंदे बंद झाले जायला पाहिजे, अवैध धंदे चालू आहेत ते बंद झाले पाहिजे, कुठेतरी एखादा तरुण वाचला पाहिजे, एवढीच मागणी आहे त्यांच्याकडे, बस अजून काय।